तुमच्यासोबत या ठिकाणी 2 मिनिटात डिस्कस करते। तर सिलेबस जे आहे फ्रेंड्स, जे आहे जे नेट सेटचं जे सिलेबस आहे त्याचं जर तुम्ही अभ्यासापूर्वी केला असाल किंवा झालेला असेल, थोडी जरी तुम्हाला माहिती असेल, तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड सगळे MCQ क्वेश्चन असतील। तर पेपर फर्स्टसाठी जे आपलं बेसिक नेट आणि सेटसाठी कॉमन जे पेपर आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च मेथडॉलॉजी आहे, रिसर्चचे थोडे जास्त क्वेश्चन्स येतात, मग मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर हायर एज्युकेशन्स, पीपल अँड एन्व्हायरमेंट, हे सगळे थोडेसे मिळून तेवढं हायर लेवलचं या ठिकाणी राहणार नाही, नेट सेटसारखं स्टँडर्ड राहणार नाही, तेवढं स्टँडर्डचं राहणार नाही, थोडंसं याची क्वालिटी, पेपरची क्वालिटी म्हणजे थोडेसे इझी काइंड ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला असतील, तरी सिलेबस तेच राहणार आहे। आणि पेपर सेकंड जर तुम्ही जर म्हणलात तर प्रत्येकाचं सब्जेक्ट रिलेटेड, म्हणजे प्रत्येकात आता BA करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे मास्टर्स ज्या विषयातून झालेलं आहे त्यांचे सब्जेक्ट ओरिएंटेड कोणते आहेत, नंतर BSc असेल तर त्यांचे वेगळे सब्जेक्ट्स असतील, तर आता BCom